नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही होणार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अंतिम इच्छा काय होती, राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांची इच्छा काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा युक्तिवाद काय, ह्या विषयावर एवढी प्रचंड चर्चा झाली आहे की आता लोकांना त्या विषयाचा कंटाळा आलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण म्हणजे जणू काही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रश्न अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. ती थोडीशी आता बाजूला पडते असं दिसतंय. तरी सुद्धा काही जण असं सांगतात की 9 फेब्रुवारी नंतर पहा, जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पहा, वगैरे वगैरे सुरूच आहे. तसाच दुसरा एक विषय सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने आणि तसा राज्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय सतत चर्चेत असलेला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी अर्थमंत्री, राज्याचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री जयंतराव पाटील यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश. किती वेळा त्या विषयावरती चर्चा झालेली आहे की जयंतराव पाटील आता भाजपमध्ये जाणार, त्यांचा भाजपशी अतिशय चांगला संबंध आहे पूर्वीपासूनच. सांगली जिल्ह्यामध्ये तर त्यांनी भाजपला वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यांच्या मदतीमुळेच सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढला. म्हणूनच भारतीय जनता पक्षाला जयंत जनता पार्टी या नावानं, भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी जयंत जनता पार्टी JJP म्हणून ओळखलं जातं, वगैरे वगैरे अशी भरपूर चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे अगदी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याबरोबर अतिशय सौहार्दपूर्ण असे संबंध आहेत. फक्त शरद पवारांच्यावरती पण त्यांच्या नेतृत्वात त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि पवार साहेबांचाही त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते बाहेर पडत नाहीत. अन्यथा ते भारतीय जनता पक्षात जाणार. भारतीय जनता पक्षात त्यांच्याकरता अगदी अर्थमंत्रीपद किंवा अन्य महत्त्वाचं खातं राखून ठेवलेलं आहे, वगैरे 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 अशी भरपूर चर्चा सतत चाललेली आहे. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आत्ता ज्या विलिनीकरणाच्या ज्या चर्चा चाललेल्या होत्या, दोन्ही चाललेल्या आहेत, म्हणजे अजून त्याच्याबद्दलच्या विलिनीकरणाची चर्चा चालू आहे की नाही माहीत नाही, पण विलिनीकरणाबद्दल चर्चा भरपूर बाहेर चालू आहेत. त्यात स्वतः पवार साहेबांनी असं सांगितलं की जयंत पाटील आणि अजित पवार हे दोघं चर्चा करत होते, अजितदादा. त्यामुळं जयंत पाटील हेच पुढं येऊन त्यांना अनेकदा स्पष्टीकरण देत बसावं लागलेलं आहे. आणि असा एक समज तयार झाला आहे की जयंत पाटीलच अर्थमंत्री व्हायला किंवा भाजपच्या मंत्रिमंडळात, NDAच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात जायला उत्सुक आहेत, उतावळे झालेले आहेत, असा एक अकारण गैरसमज त्यांच्याबद्दलचा तयार झालेला आहे. तसंच गेले अनेक दिवस जयंत पाटलांच्या बद्दल चालू आहे की ते भारतीय जनता पक्षात जाणार, ते भारतीय जनता पक्षात जाणार, ते मंत्रिपद घेणार, अशी किती वेळा तरी चर्चा झाली. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं आता की स्वतः जयंतराव पाटील यांनीच एकदा क्लिअर कट जाहीर करून टाकावं की मी भारतीय जनता पक्षात जाणार नाही. मी विलिनीकरणाकरता फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रतिनिधी म्हणून चर्चा करतोय. माझा म्हणजे त्या विलिनीकरणानंतर सरकारमध्ये जावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे, माझी ती महत्त्वाकांक्षा नाही आहे. हे एकदा त्यांनी क्लिअर कट जाहीर करून टाकावं, म्हणजे या सगळ्या चर्चांना एकदा पूर्णविराम मिळेल. वास्तविक पाहायला गेलं तर जयंतराव पाटील हे अतिशय ज्येष्ठ, अतिशय सिनियर असे नेते आहेत, उच्च शिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. 4 ते 5 कारखाने त्यांनी ते अतिशय उत्तमरित्या चालवत आहेत. म्हणजे मूळचा जो राजाराम बापू कारखाना तो तर अतिशय छान पद्धतीने ते चालवत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. राजाराम बापू सहकारी बँक अतिशय उत्तमपणे चालू आहे. राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं चालू आहे. सगळ्या संस्था त्यांच्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी भरीव काम केलंय. अर्थमंत्री म्हणून जवळजवळ 9 ते 10 वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यानंतर गृहमंत्री म्हणून काम केलंय. ग्रामीण विकास मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 15 ते 17 वर्षाचा त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. राजकारणातला प्रचंड अनुभव आहे. 1990 पासून ते सातत्यानं निवडून येत आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. म्हणजे पूर्वीचा वाळवा मतदारसंघ आणि आताचा ईश्वरपूर मतदारसंघ नवीन नाव बदलल्यामुळे झालेला. त्यामुळं त्यांना गरज काय म्हणजे दुसऱ्या पक्षात जायची, आणि त्या पक्षामध्ये जाऊन त्यांना असं जास्तीत जास्त पद काय मिळणार आहे. जे त्यांना अर्थमंत्री पद पाहिजे होतं किंवा मिळणार होतं ते त्यांना शरद पवारांनी पूर्वीच दिलेलं होतं. गृहमंत्रीपद दिलेलं होतं, ग्रामीण विकास मंत्रीपद दिलं होतं, जलसंपदा मंत्रीपद दिलं होतं. त्यामुळं आता त्यांना फार मोठा काय असा लाभ होणार आहे. मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का, तर मग त्यांनी जरूर याचा विचार करावा. कारण आता मधल्या काळामध्ये असं साधारणपणे महाराष्ट्रात अशी चर्चा होती की जयंतराव पाटील हे आता मुख्यमंत्री पदासाठीच
योग्य व्यक्ती आहेत आणि त्यांचाच हक्क आता मुख्यमंत्री पदावरती आहे. स्वतः पवार साहेबांनी सुद्धा ईश्वरपूरमधल्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या सभेमध्ये प्रचाराच्या ते तसाच सूतोवाच केलं होतं की आता जयंतरावांची राज्याची जबाबदारी जयंतरावांनी स्वीकारली पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे जयंतरावांनी आता क्लिअर कट एकदा जाहीर करून टाकावं. कारण काय होतंय, प्रत्येक वेळेला त्यांच्याबद्दलची ही अशी चर्चा, असे नरेटिव्ह पसरवले जातात. कोणतरी उठतो आणि म्हणतात, बघा ते येणार आहेत इकडं, ते यायची वाट बघायला लागले, तुम्ही सावध राहा, ते इकडंच यायला लागलेले आहेत. दुसरं कोणतरी असं सांगतं, म्हणजे अगदी नाव घेऊन सांगतो की सांगलीमध्ये एक मेळावा झाला होता काही महिन्यांपूर्वी. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक असं जाहीरपणे चंद्रकांत दादा पाटलांना म्हणले, म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलांना, की दादा त्यांना तेवढं पक्षात घेऊ नका, आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. त्यानंतर पुन्हा अशा अनेक लोकांचे सतत चर्चा चालू असते, ते यायला उत्सुक आहेत, ते उतावळे झालेले आहेत, मंत्रिपदाकरता इच्छुक आहेत. खरं वस्तुस्थिती तशी आहे का? एवढे इतकी वर्ष राजकारणामध्ये सिनियर म्हणून काम केलेले जयंतराव पाटील मुरब्बी राजकारणी आहेत, मुत्सद्दी राजकारणी आहेत, प्रचंड अनुभव मिळालेला आहे, सगळी खाती त्यांनी काम करून त्या खात्यांमध्ये झालेली आहेत. मोठं सहकाराचं त्यांचं स्वतःचं जाळं आहे, त्यांची एक स्वतःची राज्यभरामध्ये एक अशी प्रतिमा आहे. त्यांची अगदी ते भारतीय जनता पक्षात जायला उतावीळ आहेत. अशा पद्धतीचा जो प्रचार सुरू आहे, त्या प्रचार म्हणण्यापेक्षा मी म्हणतो असा हा गैरप्रचार सुरू आहे. याला त्यांनी चोखपणे उत्तर दिलं पाहिजे. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या भारतीय जनता पक्षात जो काही कथित प्रवेश असेल, तर असेल असं मला वाटत नाही, पण असेल तर त्यांना भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश करू नये यासाठी भारतीय जनता पक्षातनंच जोरदारपणे हालचाली चालू आहेत आणि ते उघड आहे. कारण आत्ताच अगदी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जर विलिनीकरण झालं आणि खरोखरच झालं विलिनीकरण, तर जयंतराव पाटील हेच सर्वेसर्वा होणार आहेत. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचे होणार आहेत. त्यामुळं ती भीती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असू शकते त्यांच्या ह्या विलिनीकरणाबद्दलची. तसंच भारतीय जनता पक्षामध्ये तर भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला तर सांगली जिल्ह्यामध्ये ते एकमेव नेते असे आहेत, एवढे मुरब्बी, एवढे मुत्सद्दी आणि एवढे अनुभवी, मंत्रिपदाचा अनुभव असेल, त्यामुळे तेच कॅबिनेट मंत्री होणार हे 100% आहे. त्यामुळं सगळी जबाबदारी पक्षाची सुद्धा त्यांच्यावरच येणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षातल्या आणि अगदी अन्य पक्षातल्या सुद्धा अनेकांच्या पोटात गोळा उठलेला असतो की जयंतराव पाटील इकडे येणार आहेत का. स्वतः मुख्यमंत्र्यांना सुद्धा ईश्वरपूरच्या सभेमध्ये म्हणजे नगरपालिका निवडणुकीच्या सुद्धा असं जाहीर करावं लागलं की माझ्या मंत्रिमंडळात आता कुणाकरता सुद्धा व्हेकन्सी नाही. त्यामुळं ही चर्चा जर थांबवायची असेल, सारखा जो एक प्रचार केला जातो की जयंतराव उतावळे झालेत, ते इकडं जाणार, आणि त्याला थोडेफार आम्ही माध्यमं पण जबाबदार आहोत की आता विलिनीकरण होणारच किंवा जयंतराव आता भारतीय जनता पक्षातच जाणार, कारण भारतीय जनता पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तसा मुरब्बी मोठा नेता नाही आहे, प्रगल्भ नेता असा अनुभवाचा. त्यामुळे जयंतरावांच्याकडे सगळी सूत्र भारतीय जनता पक्ष देणार, त्यांच्या महत्त्वाचं मंत्रिपद देणार, कदाचित उपमुख्यमंत्रीपद सुद्धा देणार, अशा वेगवेगळ्या चर्चा सातत्यानं सुरू असतात. आणि त्यामुळं कारण नसताना जयंतरावांच्याबद्दल हा असा प्रचार सुरू असतो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की जयंतरावांनी एकदा क्लिअर कट जाहीर करून टाकावं की मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही. आणि हे अगदी त्यांनी जाहीरपणे करावं, म्हणजे त्यांनी सुद्धा गुळमुळीत उत्तर देऊ नये की काय विषय येतो आत्ता तो काय विषय आहे का, तो बघू ज्या वेळेला गहू तेव्हा पोळ्या, म्हणजे हे असं आता त्यांनी बोलूच नाही. त्यांनी डायरेक्ट थेटपणे जाहीर करून टाकावं की मी कधीही भारतीय जनता पक्षात जाणार नाही. त्यानंतर जरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बाबत मी एक पक्षाचा म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक प्रतिनिधी म्हणून चर्चा करत होतो जरी अजितदादांच्याबरोबर, तरी ती माझ्याकरता स्वतःकरता नाही. मी मंत्रिमंडळात जाय करता किंवा मला मंत्रिपद मिळावं, सत्ता मिळावी म्हणून मी अजिबात कुठलीही खटपट करत नाही, असं त्याने एकदा क्लिअर सांगून टाकावं. दुसरं असं आहे की काही त्यांना जयंतरावांसारख्या नेत्याला काही अडचण येणार नाही. काही जण असं म्हणतात की ते आता आष्टा आणि ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे, उद्या समजा जिल्हा परिषदेत काही बदल झाला तर त्यांच्या आधिपत्याखाली सत्ता येईल आणि मग सरकारकडून अनुदान मिळेल नाही मिळेल, काय संबंध येतो त्याचा तसा. शेवटी जे काही अनुदान शासन द्यायचं असतं ते शासन त्या त्या संस्थेला देत असतं नियमानुसार. आणि जयंतरावांसारखा जेव्हा वजनदार नेता असतो, तो भले विरोधी पक्षातला असे नका, तर त्याला सुद्धा त्या अनुदानापासून काही वंचित ठेवता येत नाही. त्यामुळं अजिबात तसं काही समजायचं कारण नाही.
अगदी सत्तेच्या जवळ असलेल्या लोकांच्या नगरपालिका आणि महापालिकांची स्थिती काय आपण पाहिलेली आहे. त्यामुळं असं काही समजायचं काही कारण नाही, की सत्तेत असलं तरच शहराचा विकास करता येतो. तर स्वतः जयंतराव पाटील हे अनुभवी आहेत, प्रशासक आहेत चांगले. ते अगदी विरोधी पक्षात राहून सुद्धा आष्टा आणि ईश्वरपूरचा जो काही शिल्लक राहिलेला विकास असेल तो करू शकतील. सांगली जिल्ह्याचा सुद्धा विकास करू शकतील. म्हणून मला स्वतःला असं वाटतं, की ही चर्चा जर थांबवायची असेल तर जयंतरावांनीच आता पुढाकार घ्यावा आणि एकदा डिक्लेअर करून टाकावं, घोषित करून टाकावं, म्हणजे या सगळ्या विषयावरती एकदा पडदा पडून जाईल. आमचं हे रागरंग.com ही जी वाहिनी आहे, यूट्यूब वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही सबस्क्राईब करा. म्हणजे वेगवेगळे राजकीय विषयावरचे किंवा अन्य विषयावरचे व्हिडिओसुद्धा आपल्याला ह्या आमच्या वाहिनीवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.